नमस्कार, आशा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार तर सकाळच्या नाश्त्यासाठी डाळ पकवान। रेसिपीला सुरुवात करू। 2 वाटे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 3 चमचे रवा घ्यायचा। रवा टाकल्यामुळे असे क्रिस्पी पकवान होतं आणि बाहेरनं आपण जे पकवान आलतं त्यामध्ये रवा टाकलेला असते। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एक छोटा चमचा अजवाईन टाकायचं हातावर चुळून आणि मोठे 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेलाचं मोहन बरोबर टाकायचं परफेक्ट, म्हणजे चांगले असे होते तर पकवान। हे तेल टाकून पहिले मिक्स करून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं पिठाला आणि मग बघायचं असं जर मूठ जर आली तर परफेक्ट मेजरमेंट आहे म्हणायचं तेलाचं। आणि नसेल तर थोडंसं तेल वाढवायचं। जास्त जरी तेल झालं तर कडक होतात पकवान आणि कमी झालं तर असे मऊ पडतात, त्यामुळे बरोबर तेल टाकायचं आणि त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। मऊ पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। पीठ मळून झालं की त्यावरती वल्ला कपडा ठेवायचा आणि झाकण ठेवायचं, म्हणजे पीठ असं सुकल्यासारखं होत नाही। वल्ला कपडा टाकून ठेवलं की 20 मिनिटासाठी भिजत ठेवायचं। पीठ भिजतं तोपर्यंत डाळ करून घेऊ। हे 4 तासासाठी 1 वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ 4 तास भिजत घातली होती। आता गरम पाण्यामध्ये भिजत घालायची। 1 तासामध्ये चांगली डाळ भिजते 2 ते 3 पाण्याने धुवायचं स्वच्छ आणि मग भिजत टाकायची। तर डाळीमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये टाकून घ्यायची। 1.5 ग्लास पाणी टाकले, त्यात 1 छोटा चमचा हळद टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, 2च लवंगा टाकायचा। लवंग टाकल्यामुळे डाळीचा कुकर उघडला की खूप छान असं वास येते आणि डाळीला चव पण येते। मिक्स करून घ्यायचं आणि कुकर झाकण लावून मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी झाली की लो ते मिडियम गॅस करायचा आणि त्यावरती 5 ते 6 मिनिटं शिजून द्यायचं। डाळ बघा छान शिजलेली, थोडीशी घोटून घ्यायची, पूर्णपणे घोटायची नाही आहे, कारण अशी अख्खी पण डाळ राहिली पाहिजे त्यामध्ये। बघा थोडंसं गरम पाणी टाकलेलं मी, मिक्स करून घ्यायचं। अशी डाळ राहिलीच पाहिजे त्यामध्ये, मग छान लागतं पकवानसोबत खायला। त्यावरती घालण्यासाठी तडका करून घेऊ। 2 चमचे तेल टाकले, त्यामध्ये छोटा चमचा जिरे, 1 चमचा किसून घेतलेलं अद्रक टाकायचं, 2 हिरव्या मिरच्या हिरव्या कापून टाकायच्या, त्या कच्च्यापणा जाईपर्यंत परतायचं, 2 लाल मिरच्या, 1 छोटा अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चिमूट हिंग टाकायचं आणि काळी मिरी टाकायची छोटा अर्धा चमचा। काळी मिरी टाकल्यामुळे खूप छान अशी डाळीला चव येते। आणि तिखट टाकले अर्धा चमचा, ते तिखट गॅस बंद करून टाकायचं। डाळीवरती तडका टाकून घ्यायचा आणि कोथिंबीर टाकायची, थोडीशी मिक्स करून घ्यायचं। डाळ तयार झाली, मग की छान दिसायला, कलर पण डाळीला खूप छान असा आलेला आहे। मिक्स करून घेतलं की साईडला ठेवून टाकायचं। डाळ पीठ भिजलेलं 20 मिनिटं झालेले। आता पकवान करायला घेऊ। पीठ असं एकदा हाताने मऊ करून घ्यायचं। पीठ छान भिजलेलं आहे आणि रवा पण त्यात टाकला चांगला भिजलेला आहे। पीठ असं टाईट झालेलं आहे, म्हणजे पुरीचं पीठ असं तसं झालं आहे। आता रवा टाकला त्यामुळं फुगलाय रवा। आता मध्यम आकाराचे असे गोळे करून घ्यायचे, आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकता जसे पाहिजे तसे, पण असे मध्यम आकाराचे करणार आहे। सगळे गोळे आता असेच करून घ्यायचे आणि असे गोळे करून झाल्यावर पण त्यावरती वल्ल्या कपड्याने झाकून ठेवायचं आणि एक एक घेऊनच करायचं, जसं आपल्याला लागतं तसंच घ्यायचं। ह्याला पीठ न लावताच लाटायचं आहे। ह्याला पीठ लावायची काही गरज नाही, कारण तेलाचं मोहन भरपूर घातलेलं आहे त्यामध्ये बरोबर लाटलं जातं आणि चिटकत नाही, काही नाही। पातळ लाटून घ्यायचं, जाड लाटायचे नाही तर पातळ लाटले म्हणजे छान असे क्रिस्पी होते तर पकवान। लाटून झाले की 1 मॅगी खायचा चमचा घ्यायचा, मॅगी खायच्या चमच्याने असे होल करून घ्यायचे। त्याला असे होल केले म्हणजे पकवान फुगत नाही तर असं चौकून करून घ्यायचे। सगळ्या पकवानला असंच करून घ्यायचं आणि असेच लाटून घ्यायचे। तर पातळ पातळ, जास्त जाडही करायची नाही आणि लय पातळ पण करायची नाही। पातळ केले की सुचला गेलं की तुटतात सगळे। आता पकवान आता असेच करून घेणार आहेत। मध्यम गॅसवरती तेल गरम करायला ठेवलंय, गॅस मिडियमच ठेवायचा आणि तेल पण जास्त असं कडक तापायचं नाही, मध्यमच तापायचं। त्यामध्ये गोळा टाकून बघितलेला आहे, तेल चांगलं तापलेलं आहे आणि तळून घ्यायचं। असं हलक्या हलक्या हाताने दाबायचं आणि तळून घ्यायचं, म्हणजे छान अशी क्रिस्पी होतात आणि एकसारखं तळलं जातं। खालच्या बाजूकडून तळून झालं की पलटी करून घ्यायचा। सगळे पकवान मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे। बाकी खालच्या बाजूकडून छान तळलेलं आहे, असा गोल्डन कलर आहे पण तो तळून घ्यायचं। तेलातनं काढायचं, ते सगळं नितळून द्यायचं, एका चाळणीवर काढायचं। असं चाळणीवरती काढलं म्हणजे एक्स्ट्राचं तेल सगळं निघून जातंय। सगळे पकवान करून झाले तर आता डाळ एका प्लेटमध्ये टाकून घेऊ। त्यात बारीक आपल्याला कांदा, तुम्ही खात नसाल नाही टाकलं तरी चालतंय, त्यावरती बारीक आपल्याला टोमॅटो टाकायचा, भाजला जिरा पावडर टाकायचा छोटा अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आणि काळं मीठ टाकायचं थोडंसं, हिरवी मिरची तुकडे, तुम्हाला नसेल आवडे जास्त तिखट तर नाही टाकलं तरी चालतं, मिरची पावडर टाकायची थोडीशी त्यावरती, हे चिंचाची चटणी आंबट आणि त्यावरती हिरवी चटणी पण टाकून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर
आणि लिंबू पिळायचं वरनं. डाळ पकवान तयार झालं आहे. बाहेरनं डाळ पकवान आणण्यापेक्षा असं घरीच बनवून खायचं. चवीला तर खूप छान होत आहे. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.